नेक्स्ट डेची सकाळ आणि मस्त ओशनचं साऊंड रिलॅक्सिंग. गुड मॉर्निंग. मी उठले, अंघोळ केली आणि आता बाकीचे हे सगळेजण उठले आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. मॉर्निंग व्ह्यू. झोप झाली चांगली ना? Hello. Hello. Today we have arrived at the Bahamas, and that you can see behind us is the icon of the seas, the Royal Caribbean International. It's one of the biggest ships in the world. And there is that what you can see is a Disney cruise. तर आमच्या बरोबर आता इथे ही डिस्नीची क्रूज पण आलेली आहे आणि हे रॉयल कॅरेबियन आणि आमची MSC असे 3 क्रूजेस आम्ही आता इथे बहामास या आयलंडवरती थांबणारे होल डे आणि परत रात्री आम्ही ट्रॅव्हल होईल. आणि आमची शिपचं कसं आहे, शिपची जी फ्रंट बॅक आणि साईड्सचे रूम्स असतात तर त्यामध्ये आमची सगळ्यात बॅकवाली ही रूम्स आहेत. PS We are on the MSC cruise. जे खूप एक्साइटेड आहे. But I miss Ruby a lot. Yes. Green signal, it's ready to do it. It was stopped first, now it's coming. The Mickey Mouse symbol आहे. Disney cruise. I think Royal and MSC are same. ब्रेकफास्टमध्ये बरेच व्हरायटीज होते. हा जो फ्लोर होता तो पूर्ण कॉन्टिनेंटल बफे ब्रेकफास्ट एरिया होता ज्याच्यामध्ये तुम्ही सॅलेड्स, डिफरंट साल्सास, चीजेस, डिफरंट व्हरायटीज ऑफ ब्रेड्स, मग बरंच काही म्हणजे भरपूर ऑप्शन्स होते. व्हेज आणि नॉनव्हेज ही ऑप्शन होते तिथे. फ्रेशली कट फ्रूट्स होते जे लंच आणि ब्रेकफास्ट आणि डिनर तिन्ही टाईमला अवेलेबल असायचे. आमचा आता ब्रेकफास्ट झाला. ब्रेकफास्टमध्ये बरेच ऑप्शन होतं आणि हे बघा नॅशाव बहामासचं काय कुठलं आयलंडचं नाव आहे? नॅशवा म्हणून नाव आहे. तर तिथे थांबलो आम्ही आता. नॅसाव हे बहामास कंट्रीचं कॅपिटल सिटी आहे. आणि तुम्ही वॉटरचं कलर बघितलं, इतकं मस्त ब्ल्यू कलरचं वॉटर होतं. क्रूजमधले सगळे पॅसेंजर्स खाली उतरले क्रूजमधून टू एक्सप्लोर बहामास आयलँड. जेवढे तुम्हाला स्टोर्स दिसत आहे ते आहे बोटमधलेच स्टोर्स.
जसं एअरपोर्टच्या आतमध्ये स्टोअर्स असतात शॉपिंगसाठी, तसंच हे क्रूजच्या पोर्टमधले स्टोअर्स आहेत. Can you say hi? Where are you? Where are you? I don't know. Bahamas. Yeah. Jeffo, where are you right now? Bahamas. Yeah. आणि ही आमची क्रूजची सिटी टूरवाली बस होती. मग हे आम्ही एक्स्ट्रा पे करून हे सिटी बस टूर घेतलं होतं आणि त्यांनी आम्हाला पूर्ण बहामास सिटी जे जे मेन स्पॉट्स आहेत ते सगळे त्यांनी फिरून दाखवलं. तुम्हाला थोडंसं ऑरेंज कलरमध्ये जी बिल्डिंग दिसत आहे ते आहे फेमस ॲटलांटिस हॉटेल. आम्ही दुबईमध्ये पण गेलो होतो तर तिथे पण आम्ही हे पाहिलं होतं. आणि बहामासमध्ये सगळे हाऊस बाहेरून एकदम डिफरंट कलर्समध्ये कलर केलेले होते. ही सिटी टूरची जी बस होती ती 2.5 hours होती. मग ते आम्हाला प्रत्येक साईटवरती न्यायचे, तिथं ड्रॉप करायचे. मग हाफ ॲन आवर किंवा 20 minutes किंवा 25 minutes असं ते आम्हाला साईट सीइंगसाठी टाईम द्यायचे आणि मग परत येऊन आम्ही बसमध्ये बसायचो. तर सगळ्यात पहिला स्टॉप होता आमचा मॉल बहामासचा, ज्याच्यामध्ये सगळे ब्रँडेड स्टोर्स होते, प्लस त्यांचं सगळ्यात मोठं कॅसिनो एरिया होता त्या मॉलमध्ये. बहामासची स्पेशालिटी होती त्यांचे बीच प्लस रम केक्स आणि डायमंड्स. आणि असं म्हणतात की बहामासमध्ये सगळ्यात बेस्ट क्वालिटीचे डायमंड्स मिळतात आणि वॅट फ्री तुम्ही तिथे शॉपिंग करू शकता. बहामास या कंट्रीचे करन्सी डॉलर आहे आणि अमेरिकन $1 इज इक्वल टू बहामास $1. तो सेमच होतं. आणि तिकडं जिथे छोटे छोटे स्टॉल्स होते तिकडे मोस्टली कॅशच ते एक्सेप्ट करायचे. हा पूर्ण त्यांचं कॅसिनो एरिया होता जिथं किड्स अलाउड नव्हते. त्यामुळे आमच्याबरोबर किड्स असल्यामुळे आम्ही पटकन फक्त 5 minutes तिथं फोटो सेशन केलं आणि पटकन त्याच्या बाहेर पडलो. नेक्स्ट
स्टॉप होता आमचा हा द फाईन फोर्ट ऑफ बहामस. आणि बहामसमध्ये स्पेशली 3 फोर्ट्स आहेत, त्यातला हा एक फोर्ट आम्ही पाहिला. आणि बहामस आयलंडच्या लोकांनी हे फोर्ट्स पायरेट्स अटॅक किंवा कुठल्याही बॅटल्सपासून त्या आयलँडला प्रोटेक्ट करण्यासाठी बांधून ठेवले होते. आमचा जो फ्रेंड सर्कलचा ग्रुप आहे त्यामधून आम्ही फक्त 4 फॅमिलीज या क्रूज ट्रिपवरती गेलो होतो. तिथेच हे छोटे छोटे स्टॉल्स भरपूर होते. टी शर्ट्स, मग ड्रेसेस, मग हॅट्स, बरंच काही तिथं होतं. ब्रेसलेट्स, सुविनियर्स होते. आणि मला स्पेशली खूप सवय आहे की मी जिथं फिरायला जाईन तिथून ॲज अ सुविनियर म्हणून फ्रीजचं मॅग्नेट मी घेऊन येते, आठवण म्हणून. काही लोकल आयटम्स पण होते सेलिंगसाठी. त्याच्यानंतर हा नेक्स्ट स्टॉप होता. त्यांची फॅक्टरी होती रमची. छोटीशी फॅक्टरी होती ज्याच्यामध्ये त्यांना 3 इयर्स लागतात रम प्रिपेअर करायला आणि हे बॅरल्समध्ये स्टोअर करून ठेवतात. आणि या सिटीचे रोड्स पण खूप छोटे होते. प्रत्येक घर हे डिफरंट कलर्स आणि कलर्स पण एकदम ब्राईट कलर्स आणि डिफरंट पॅटर्नची बघायला मिळाले आम्हाला.
आणि लास्ट स्टॉप होता हा पोर्टच्या जवळचं बीच आणि खूप क्लीन आणि ब्युटिफुल बीच होता हा. सगळ्यांना भूक लागल्यामुळे आम्ही रेस्टॉरंटमध्ये एंटर केलं आणि त्यांचे सगळे रेस्टॉरंट्स हे बीच साईड रेस्टॉरंट्स होते. मग आम्ही फूड ऑर्डर करून ते फूड येऊपर्यंत मुलांना 10 मिनिट्सचा टाईम मिळालं खेळायला. ते तिथे त्यांनी एन्जॉय भरपूर केला. आणि ह्या आहे बहामास कंट्रीचा फ्लॅग. आणि त्यानंतर आम्ही परत पोर्टमध्ये एंटर केलं कारण की आम्हाला क्रूजमध्ये 4:30 हे टायमिंग दिलं होतं एंटर करण्यासाठी. मग हे जे त्यांचे पोर्टमधले स्टोर्स होते तुम्ही तिथे शॉपिंग केली तर तुम्हाला ते टॅक्स फ्री शॉपिंग करता येते. आमच्या क्रूजनी सगळ्या पॅसेंजर्सला हे ऑरेंज कलरचे बीच टॉवेल्स प्रोव्हाइड केले होते जे तुम्ही म्हणजे क्रूजच्या बाहेर बीचवरती किंवा क्रूजमध्ये असताना यूज करण्यासाठी. इट वॉज रिअली गुड. जे कॉम्प्लिमेंटरी डिनर रेस्टॉरंट होतं तर तिथे आम्हाला फूडचे मेनू असं स्कॅन करायचं आणि मग तुमच्या मोबाईलवरती सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. मग त्यातून तुम्ही ऑर्डर करा आणि मग डिनर एन्जॉय करा. हा आमचा टेबल नंबर होता. 4 डेजसाठी आम्ही जेव्हा पण ब्रेकफास्ट आणि डिनरसाठी जाऊ तर ह्याच टेबलवरती आम्हाला बसायचं होतं. आणि आम्हाला सर्व करणाऱ्याचं पण नाव तिथं होतं ज्याचं नाव होतं संतोषा. तो इंडोनेशियाचा होता. कसा होता आजचा दिवस? छान. ही आमची MSC क्रूजचा सिम्बॉल आणि हे ओशन. ओके. आणि आज आहे ट्रॉपिकल थीम तर सगळ्यांनी ट्रॉपिकल क्लोथ्स घालायचे होते इव्हनिंगला. येस. तर जेफ एलिशाकडे होते तर त्यांनी घातलेत आणि माझ्याकडे आणि सागरकडे नाही आहे. मी काही घातलं नाही. जे होतं मी फ्लोरल तेच घातलं आहे. काल आमचा कॅज्युअल डे होता मग सगळे कॅज्युअल वेअरमध्ये आले होते. गॉड नोस व्हॉट्स टुमॉरो राईट. आणि हा मागचा असा व्ह्यू. खूप छान. आज आम्हाला बहामास आयलँडमध्ये घेऊन गेले. मग तिकडे आम्ही बस टूर केली 2 तासाची. बसमधून त्यांनी आम्हाला सगळं ते बहामास आयलँडचे मेन स्पॉट्स फिरवून आणले. त्यांचं फोर्ट होतं. मग जिथं ते रम बनवतात त्या फॅक्टरीमध्ये घेऊन गेले आणि अजून 1-2 स्पॉट्स होते. आणि त्यानंतर मग त्यांनी परत आम्हाला ह्या पोर्टवरती आणून सोडलं. मग आम्ही इथून लंचसाठी रेस्टॉरंट शोधत गेलो आणि तिथल्याच बीचवरती मुलं थोड्या वेळ खेळले. आणि त्यानंतर मग परत आम्ही पोर्टमध्ये एंट्री केली. तर एंट्री केल्यानंतर ना पोर्टमध्ये म्हणजे जसं एअरपोर्टवरती स्टोर्स असतात ब्रँडेड किंवा नॉन ब्रँडेड तर तुम्ही काहीही ड्युटी फ्रीमध्ये
शॉप करू शकता, म्हणजे तुम्हाला टॅक्स बसत नाही. तसंच हे क्रूजचं पण आहे. क्रूजच्या आत पोर्ट आल्यानंतर ह्या एरियामध्ये जेवढे काही शॉप्स आहेत पोर्टच्या आत, तर त्या पोर्टमध्ये जसं एअरपोर्ट म्हणतो तसं क्रूज पोर्ट असतं. तर त्या पोर्टमध्ये जे पण तुम्ही शॉपिंग कराल तर ते वॅट फ्री असतं. तर छान वाटले, खूप छान छान स्टफ होते, पण खूप कॉस्टली होते. त्यामुळे मी नेहमी कधी पण मी बाहेर गेले तर मोस्टली मी मॅग्नेट्स बाय करते, तर तेच बाय केले, बाकी काहीच बाय केलं नाही. आणि आज आहे आमचं सेकंड डे, म्हणजे सेकंड नाईट ऑलमोस्ट. आणि उद्याचं होल डे आम्ही क्रूजवर असू. आणि 4th डेला ते परत आम्हाला MSCचं जे प्रायव्हेट आयलँड आहे तिथं आम्हाला ते ड्रॉप करते. तर असा झाला आमचा 2 डेज क्रूजवरती. फोटो सेशन सुरू आहे. आणि आमच्या क्रूजमध्ये हा छोटासा एरिया जो होता तो होता कॅसिनोसाठी. इथे पण किड्स अलाउड नव्हते. डिनर नंतर आम्ही क्रूजच्या रॉयल थिएटरमध्ये गेलो. तिथे लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सेस होते. आणि जे परफॉर्म करणारे होते सिंगर्स, त्यांनी त्यांचे 80sचे जो फेमस सिंगर होता त्याचे सगळे गाणे गायले. आणि हे अमेझिंग एलिव्हेटर आहे क्रूजचे. सगळीकडे मिरर्स. एव्हरी नाईट हे किड्स क्लब 6 to 10:45 पर्यंत असायचं. आणि ज्याच्यामध्ये ते मुलांना बरेच ॲक्टिव्हिटीज, कॅरोके सिंगिंग, डान्सिंग करून घ्यायचे. जसं डे केअर असतं तसं क्रूजमध्ये हे नाईट केअर म्हणजे किड्स क्लब होतं 6 to 10:45 PM पर्यंत. आणि ज्यामध्ये तुम्ही एनी टाईम इन बिटवीन पॅरेंट्सनी किड्सला ड्रॉप करायचं. आणि जर पॅरेंट्सला अल्कोहोल ड्रिंक करायचं असेल बारमध्ये जाऊन तर ते एन्जॉय करू शकतात त्यासाठी. आणि इकडे टीनेजर्ससाठी टीन क्लब होतं. आणि रोज रात्री डान्स असायचा हाफ ॲन आवरसाठी. मग त्याच्या आधी ते आम्हाला प्रत्येक गाण्याच्या आधी ते स्टेप्स शिकवायचे आणि त्यानुसार आम्ही पूर्ण तो सॉन्ग फिनिश होईपर्यंत ते स्टेप्स कंटिन्यू करायचो. तर असं आम्ही आमचं क्रूजमध्ये सेकंड डे स्पेंड केला. आय होप तुम्हाला हा आमचा एक्सपिरियन्स नक्की आवडला असेल. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ब्लेस्ड लाईफ विथ ट्विन्स. टिल देन टेक केअर. बाय बाय.